गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदे साहेबांचा घात होऊ शकतो असं खळबळजनक वक्तव्य मगर यांनी केलं आहे। मी सरकारमधला आहे, पण अजितदादांसोबत काय झालं ते सगळ्यांना माहीत आहे। सभापती दत्तात्रय मगर धक्कादायक विधान केलंय। पंढरपूरमध्ये रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी भेट दिली आहे। त्यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे। मात्र यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। साहेबांचं पुरं लक्ष आहे, पण या खालच्यांनी ही साहेबांना अंधारात ठेवून ही योजना कशी तर बंद करायचं म्हणून ही भाजपचा प्रयत्न। अजितदादांचा घातपात झाला, तुम्हाला खंत वाटते? अजितदादाचा घातपात झाला, मी मगाशी बी सांगितलंय, आता बी सांगतोय, मला माझ्या नेत्याची काळजी आहे, मला साहेबांची काळजी वाटते। साहेबांचा घात 100% होऊ शकतो ही माझी शंका आहे। कोणाकडून होऊ शकतो काय? आता त्याचं काय सांगू, कोण बी करू शकतंय, विरोधी पक्ष करू शकतात, जवळची सुद्धा करू शकतात, संघ असणारे सुद्धा करू शकतात। घात करा, सक्का भाऊ बी सख्या भावाचा घात करतोच की, आता ती कोण सांगणार, कोण करणार आहे? अजितदादाच कळालं नाही, साहेबाचं काय कळायचं आहे? 100% धोका आहे। काय या शिवसैनिक म्हणून काय त्याबाबत पक्षाला साहेबांनी साहेबाची काळजी घ्यावी आणि गोरगरीब जनतेला साथ द्यावी। आपले रोहित दादा आहेत, हे शेतकऱ्यांसाठी झगडतात, हे कुठला पक्षाचा काय काही विषय नाही याच्यात। दादा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झटतात। शिंदे साहेबांनी माझी 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 ही अपेक्षा की शिंदे साहेबांनी दादाला इथे येऊन 4 शब्द सांगावेत। शिंदे साहेब, तुम्ही इथे या,